नवा विद्यमान खजिनदार वसी आदिवासी क्रीडा असोसिएशनचे पहिलं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर महेंद्र दोडे या गोलंदाजाला आपण पाहताय। समोरच्या दिशेने खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक अगदी पाहायला मिळतोय। लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे। एक धावी स्कोर कार्डवर अगदी लागली जाते। 1 रन्स ऑन अ कार्ड, एक या अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहू शकाल। सुंदर असं वातावरण आहे। आज आपण पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक सुंदर असं ऐतिहासिक मैदान अगदी आपण पाहताय। निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे सुंदर असं उसगावचं मैदान आणि कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 #पप्पू फलते हे मात्र आपण पाहू शकाल। या स्पर्धेच्या माध्यमातून मिस यू पप्पू हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल। संदीप घोषे यांना आपण पाहताय। किरणजी फलते आहेत मुख्य व्यासपीठावर, अतिथीगण यांना अगदी आपण पाहू शकाल। हे दुपारचं सत्र आहे, पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अगदी हा अंतिम सामना रंगत असताना श्री गणेश वर्ण्याचा पाडा आणि गावदेवी घोटगाव सुनील यांना सुद्धा आपण पाहू शकाल। इनफिल्ड मध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये एक दर्जेदार स्पर्धा। घोटगावकर म्हणायचं झालं तर नेहमी लवजी दाभड यांची आठवण ताजा होते। एक दर्जेदार क्रिकेट रसिक ज्यांच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग 7 घोटगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते सुद्धा एक आपल्याला पाहायला मिळाले। संपूर्ण हेच खेळाडू आहेत आज आई गावदेवी घोटगाव संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। सरळ चेंडू यसी रक्षकांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय। डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते। एक या अंकांवर हे धावफलक आहे। 2 चेंडूंचा खेळ अगदी इथून समाप्त झालाय। आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे। शुभारंभ काय अतिशय दर्जेदार पद्धतीने 10:10 रामभाऊ वारणा यांना आपण पाहिलं, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष, आणि तिथून उद्घाटन समारंभ दिमागदार पद्धतीने पार पडला। 10:27 पहिला चेंडू मार्गस्थ झाल्यानंतर अगदी ही तिसरा दिवस होळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजन नियोजन अगदी विशेष करून आपण पाहू शकाल। सातत्याने आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट बघण्याकरिता आसान वाटते, परंतु त्यामागची जी मेहनत आहे ती त्या आयोजकांना जाऊन विचारा। रात्रींचे दिवस, दिवसाचे रात्र योग्य त्या पद्धतीने केले। जी मेहनत आहे ती 1 महिन्या अगोदर मात्र आपल्याला पाहायला मिळाली। हे सुशोभित असणारं मैदान सुसज्जित केलंय, पण याच मैदानावर आपण 1 ते 2 महिना अगोदर आलं असेल तर हे मैदान त्या पद्धतीने नव्हतं, परंतु हे चांगल्या पद्धतीने यात एक मेहनत आहे। विशेष करून साईस्फूड उसगाव संघाचं सुद्धा कौतुक व्यक्त करेन। संपूर्ण टीमने एक चांगले एफर्ट्स घेतले आणि एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलकेसे ब्लाइंड झालेत। परिपूर्ण शॉट सिलेक्शन पाहायला मिळत नाहीये। अगदी जेव्हा आपण खेळपट्टीच्या दिशेने येताना ॲज अ ओपनर म्हणून तेव्हा तुमची भूमिका ही ठामपणे योग्य असणं महत्त्वाची भूमिका आहे। जगदीश जिधोडी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी अगदी मॅचचा आस्वाद घेतात। या आफ्टरनून सेशनमध्ये त्यांचं सुद्धा स्वागत असेल। कंटिन्युअसली कॅश प्राइज आहे प्रेक्षकांकरिता। षटकाराच्या बाहेर झेल घ्या, 200 रुपयांचं कॅश प्राइज। लागोपाठ 3 चौकार, षटकार, सलग 3 विकेट करिता 500 रुपीज। मेडन ओव्हर करिता 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि लागोपाठ 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आदरणीय राजेशजी भुयाळ यांच्या माध्यमातून 11,000 रुपयांचं कॅश प्राइज हे मात्र दिलं जाईल। हे कंटिन्युअसली आहे आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय। राहुल कुंभार आफ्टरनून सेशन नंतर अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा कॅमेरावर खाताळत असताना एक क्वालिटी त्याने सुद्धा राखले। पण प्रत्येकाच्या कामाचं कौतुक हे होतंय, कारण की त्या अगोदर त्याने एक चांगल्या पद्धतीने काम केलंय। फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे। सुनील आहे या झेल खाली आणि अगदी तो चुकी करणार नाही। चांगला झेल या ठिकाणी झालाय परिवर्तित। धक्का क्रमांक हा बसेल पहिला। फर्स्ट विकेट डाऊन। श्री गणेश वर्ण्याचा पाडा या संघाला लागलेला हा पहिला हादरा। आणखी एक गुड व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल। एक लेजंड क्रिकेटर आदरणीय सन्माननीय सलीमजी शेख या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या मान्यवरांना विनंती करतोय की आपण सुद्धा मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा। त्यांचे सुद्धा सुपुत्र अगदी आपण पाहू शकाल समालोचन कक्षामध्ये त्यांचा सुद्धा पाय रोवलाय आणि अगदी आपण पाहू शकाल ते सलीमजी शेख या ठिकाणी दाखल झालेत। त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा या मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा। स्कोर कार्ड बोर्डवर आहे एकंदरीत 1 या अंकांवर 1 रन्स ऑन अ कार्ड। युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक राजे जॉईन झालेत त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत। उन्हाचा जळी सुद्धा झळाला असला तरी सुद्धा मी म्हटलं हेच आहे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने क्रेज। रंगरूप, वेशभाषा या सर्व काही विसरायला लावल्यात। एकात्मतेचा संदेश नेहमीच या क्रिकेटने सोडलाय। आज आपण म्हणतो ना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत, तर अगदी प्रत्येकाची आता एक मूलभूत गरज बनली आणि ते आहे क्रिकेट। आज वयाचे आपण पाहू शकाल कित्येक खेळाडू कमी वयामध्ये अगदी दाखल झाले। डेब्यू झाला या टेनिस क्रिकेटने अगदी उंच भरारी घेतली आणि आज आपण पाहू शकाल जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अगदी हे क्रिकेट गुंजताना पाहायला मिळतंय।
परिभाषा आहे. लहानांपासून थोरल्यांपर्यंत, थोरल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम या टेनिस क्रिकेटने केलंय. सेकंड स्पेलची सुरुवात होते. दीपक या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. दीपक मेरे महत्वाचा खेळाडू आहे. खास करून आई गावदेवी गुडगाव व संघाची अगदी म्हणायची झाली तर जी सुरुवात झाली होती ना ती विशेष करून या पर्वाच्या सुरुवातीमध्येच. मोरिया 11 चव्हाणपाड्याचं ते मैदान, त्या मैदानावर अगदी क्वालिफिकेशनचं तिकीट पटकावलं होतं. परंतु तिथून अगदी जो संघर्ष आहे ना तो चालू झालाय असंच म्हणावं लागेल. सुरुवात तर मिळाली परंतु कन्वर्ट करू शकले नाहीयेत. त्याचंच कारण आहे. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो की जेव्हा तुम्हाला सातत्य ठेवायचं असेल तर एकत्रितपणे येऊन तुम्हाला सराव हा करावा लागेल. कॉम्बिनेशन व्यवस्थित ठेवावं लागेल संघामध्ये. कारण की ज्या संघाचं कॉम्बिनेशन व्यवस्थित त्या संघाचा आतापर्यंत आपण पाहू शकाल परफॉर्मन्स योग्य राहिलाय. चांगली लाईन आहे. थोडासा चेंडू मागे टाकला होता. सूरज कोटावले सॅटिस्फाय नाही आहेत. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी लाईन लेंथवर काम करावं लागेल. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक पहिला असेल टीडीके स्पोर्ट्स खैरपाडा आणि किमैया 11 कर्जोन. विनायक कुडवा यांचा संघ, सतीश चिमडा यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. महेंद्र गरेल, नितीन किरकिरा, निलेश किरकिरा, संदेश मसे संपूर्णपणे अगदी हा संघ यानंतर इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. हवेची झुणूक आहे आणि त्या कारणासह आपण पाहू शकाल प्रेक्षक राजा सुद्धा स्टँडच्या दिशेने अगदी विश्राम घेऊन या मॅचचा आस्वाद घेतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर सुद्धा व्हॉलंटियर्स आहेत. संदीपजी घोषे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येकाची एक विशेष करून ओळख राहिली. आज समाजामध्ये जर आपण वापरतोय तर आपला सुद्धा एक कर्तव्य बनतंय. या समाजाकरिता काहीतरी आपण काम केलं पाहिजे आणि ते संदीपजी घोषे आणि त्यांच्या सहकार्याने अगदी करून दाखवलंय. ओहो, हलकासा चेंडू खाली राहिला. ही झाली ट्वँग ट्वँग मुवमेंट. मैदानाच्या दिशेने राहिले सरप्राईज फलंदाज. चेंडूने मात्र केला ओव्हरटेक. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. मित्र वणव्यामध्ये गारव्यांसारखा आणि या संपूर्ण मित्र जगताला मात्र हे गाणं समर्पित असेल. मित्रांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. असं म्हणतात ना की आयुष्यात सुखापेक्षा दुःखामध्ये जेवढे अगदी मित्र आपल्या मागे उभे आहेत ना तेच खरे आहेत. आज सुखामध्ये कित्येक मित्रांना आपण पाहिलेत परंतु इथून दुःखांमध्ये जे मित्र आपल्या समवेत आहेत, आपल्या सुख दुःखांमध्ये सामील आहेत, त्या सर्व मित्रांना अगदी सॅल्यूट असेल. म्हणूनच एक सुंदर असं वाक्य, मित्र वणव्यामध्ये गारव्यांसारखा. पण मित्राची भूमिका प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची आहे. एक असा माणूस असावा ज्याला आपण आपले सुख दुःख शेअर करू शकता. आणि खऱ्या अर्थाने आज पप्पू फलते यांची सुद्धा आठवण पुन्हा एकदा ताजा होईल. एक चांगला माणूस आणि त्यापेक्षा एक चांगला मित्र, नेहमीच मदतीसाठी सर्वांच्या पुढे. मिस यू कैलासवासी पप्पू फलते. त्याची सुद्धा आठवण या गाण्याच्या माध्यमातून ताजा झाली. स्कोर कार्ड आतापर्यंत 3 या अंकांवर आहे. 3 रन्स ऑन अ कार्ड. या षटकामध्ये आपण पाहू शकाल दीपक मेरे विकेट टेकर गोलंदाज बनत असताना. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केलाय. वाईड डिश मिड विकेट सीमारेषा पार. चेंडूला मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही क्षेत्ररक्षक आमने सामने आले. थोडीशी काळजी घ्या खेळाडू मित्रांनो. धावताना पळताना आपण थोडंसं लक्ष केंद्रित करायचंय. चला त्या खेळाडूला पहा. ऑल इज ओके. थोडीशी काळजी घ्या खेळाडू मित्रांनो कारण की दुर्घटना से देर भली. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःची काळजी इथून स्वतः घ्यायला पाहिजे. पंच सिग्नल देतील किती धावा असतील या. पाहिले, न्याहाळले आणि तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत अगदी पोहोचवला जाईल. चला त्या दिशेने खेरपाड्याचे अगदी प्रेक्षक राजे आहेत. आपण सुद्धा दर्शवायचंय काय निर्णय असेल हा. पंच होल्ड ऑन.
कारण की दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी धावत पळत होते त्या दिशेने आणि कशा पद्धतीने मात्र अगदी आपण पाहू शकाल कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाहीये म्हणूनच आपण पाहू शकाल ही खारीज होईल. चला पंच जो आपण ऑफिशियली डिसिजन द्याल तोच मान्य करावं लागेल. यस या ठिकाणी निर्णय आलाय व्हॉलंटियरच्या माध्यमातून की या 2 धावा असतील. सो आपल्याला ते मान्य करावं लागेल. कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू सिस्टम नाहीये बस या आदिवासी क्रीडा मध्ये हे सर्वांच्याच ज्ञात असू द्या. जरी सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण असलं तरी सुद्धा जो ऑफिशियली निर्णय आहे तोच या ठिकाणी मान्य केला जाईल. या 2 धावा येत आहेत दुहेरीच्या मदतीने. धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 5 अंकांवर 5 रन्स ऑन कार्ड. जवळ आपण पाहू शकाल जी धावसंख्या झाली ना ती असेल 5 धावा या स्कोर कार्डवर. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय खूप चांगला फटका आहे इनटू द कव्हर पॉइंट रिजन. चेंडू झालाय वेगाने फरार. मिळतील धावा 4 चौकार 4 रन्स. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत 9 अंकांवर 9 रन्स ऑन कार्ड. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज फुलरलेंची डिलिव्हरी अगदी ब्लॉकरला हाताळली होती. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावत पळत ही एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 10 रन्स ऑन कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. तुमचे जे प्रयत्न आहेत ना ते धावींच्या बाबतीमध्ये इथून असणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण की एकीकडे या स्पेलमध्ये आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने अगदी हे स्पेल हाताळले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत फक्त आणि फक्त 1 धावेंचं ते षटक राहिलं. महत्त्वपूर्ण एक विकेट सुद्धा मिळवली आणि त्यानंतर या षटकामध्ये अगदी आपण पाहू शकाल दीपकने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केले. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 या अंकांवर 10 रन्स ऑन कार्ड. 10 धावा या स्कोर कार्डवर आहेत. एक नेट सुनील आहे तर दुसऱ्या एंड आपण पाहू शकाल विशाल अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने ऑन साइडला बाकफुटला जाऊन जागा बनवली. स्वांग केलं या चेंडूला. पनिशमेंट खारीज होतय 6 धावेंकरिता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार. सोळा या अंकांवर हे धावफलक आहे 16 रन्स ऑन कार्ड. 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. तर चांगल्या पद्धतीने अगदी शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळला होता. बघा पाणी जाते मैदानाच्या दिशेने आणि अगदी इथून ब्रेक येईल. सो मी पुन्हा एकदा डीजेला विनंती करतोय एक सुंदर असं गाणं अगदी पुन्हा एकदा या ब्रेक मध्ये येईल. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 16 या अंकांवर 16 रन्स ऑन कार्ड. अगदी इथून पाहायचं झालं तर या दुसऱ्या स्पेलमध्ये 15 धावा आल्यात. आता विजय या थर्ड स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित केला गेलाय. चांगल्या पद्धतीने इथून फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये आले कारण की पहिल्या षटकामध्ये धावा परिपूर्ण खुंटीत होत्या. पॉवर प्ले मध्ये तुमची मानसिकता ही थोडीशी धावींच्या बाबतीमध्ये असणं महत्त्वपूर्ण भूमिका आहे कारण की दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात. परंतु पॉवर प्ले मध्ये इथून धावा आल्या नाहीत धावा बनल्या नाहीत. परंतु दुसऱ्या षटकामध्ये दीपक हलकासा महागडा ठरलाय.
चांगली फलंदाजी विशालच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक आला, त्याने कॉन्फिडन्स लेवल वाढेल. 15-16 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या हातखंडामध्ये अगदी हा झेल विसावला गेलाय. विकेट मिळाली, फलंदाज बाद. एकंदरीत पार्टनरशिप बिल्ड होत होती, परंतु ही पार्टनरशिप बिल्ड होत असताना इथे इंटरवल मध्ये गेलाय विकेट, फलंदाज बाद. स्वर्गीय पप्पू भलते नक्कीच कैलासवासी पप्पू भलते स्मृती चषक हे सुंदर असं टायटल सॉन्ग आपण पाहू शकाल. विकेट मिळवले. आता नव्याने बॅटर विनोद मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. 2025 वर्ष खूप काही घेऊन आला भारतीय क्रिकेट करिता. सर्वांची छाती अगदी गर्वाने फुलून आली. चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी आपण पाहू शकाल तिसऱ्यांदा भारताने अगदी जिंकली. 2000 मध्ये अगदी आपण पाहू शकाल सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली शेअर झाली होती ट्रॉफी. 2013 मध्ये महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मात्र ही ट्रॉफी उचलली. आणि अगदी 2025 मध्ये अगदी आपण पाहू शकाल हे पुन्हा एकदा क्षण निवडला. रोहित ब्रिगेड आणि त्यांच्या संपूर्ण संघ खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि अगदी दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर पुन्हा एकदा तिरंगा लहरताना पाहायला मिळाला. 17 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 17 रन्स ऑन अ कार्ड. एकंदरीत या स्पेलमध्ये धावा घेण्याचा प्रयत्न असेल. पुढापटका पाडण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेलाय. अगदी जमिनी लगत या चेंडूला खेळले. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येते. जरी सुद्धा मार्चचा महिना असला ना तरी सुद्धा मोठ्या स्पर्धा या कमिंग झोन आहेत. नुकताच मी वर्णन केलं. येत्या 24 मार्च ते 29 मार्च वसी ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार शिरसाटच्या मैदानावर पाहायला मिळेल. त्यानंतर 27 मार्च ते 2 एप्रिल अगदी आपण पाहू शकाल पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीगचा थरार सुद्धा अगदी आपल्याला पाहायला मिळेल. पालघर जिल्ह्यामधील आणखी एक आदिवासी बांधवांकरिता एक मोठी स्पर्धा. आणि त्यानंतर पाहायचं झालं तर आणखी एक नाईट स्पर्धा आपल्या वसई तालुक्यामध्ये मोफस ग्रुपच्या माध्यमातून ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला अगेन्स्ट द रन ऑफ प्ले. यावेळेस बीट झाले. धावा येणं खूप महत्वाची बाब आहे. आता या धाव्यांच्या बाबतीमध्ये परिपूर्ण ही कमतरता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं जवळजवळ 52 धाव्यांचं टार्गेट हे सेट केलं गेलं होतं आणि चांगल्या पद्धतीने धावा अगदी डिपेंड झाल्या. गावदेवी स्पोर्ट्स भाताने पडा 51-17. दीपक लहांगे याची क्लासिकल फलंदाजी ही सुद्धा आपण पाहिली. या स्पेलमध्ये विजय मेरे चांगल्या पद्धतीने कंट्रोल ठेवण्याचे प्रयत्न करतोय. फटका हवेमध्ये फ्लाय स्लिपकडे वेगाने ट्रॅव्हल झाला. आता त्यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. हाय हॅलो टाटा बाय बाय. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. खूप सुंदर पद्धतीचे अगदी प्रयत्न होते. फ्लाय स्लिपकडे अगदी चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथून पाहायचं झालं तर हा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 22 या अंकांवर 22 रन्स ऑन अ कार्ड. 22 धावा या स्कोर कार्डवर लागलेत. धावा येणं खूप महत्वाची बाब आहे. त्या कशाही पद्धतीने आल्या तरी चालतील, परंतु धावा येणं महत्वाची बाब. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावा येत आहेत परंतु तदनंतर विकेट सुद्धा मिळतंय. रेग्युलरली इंटरवल मध्ये हे विकेट गेल्यात. फलंदाज आणखी एक तंबूच्या आशयाला. एक गोड गळ्याचा धनी अगदी आपण पाहू शकाल. शहापूर गावातून एक छोट्याशा पाड्यामधून आला आणि त्याचं हे सॉन्ग मच्छी मारताना अगदी फेमस झालं. परंतु आज बालम सिंगर आपल्यामध्ये हयात नाहीयेत. एक आदिवासी आवाज तो सुद्धा हरवलाय, परंतु त्याचं हे गाणं आतापर्यंत अजरामर होत असताना मिस यू बालम सिंगर. आज सिनेसृष्टी आणि जे संगीत आहे याचं सुद्धा खूप महत्त्वाचं योगदान आहे. कारण की मी म्हटलंच ना की शनिवार 3 मे 1913
हा दिवस उजाडला आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी हा पहिला चित्रपट भारतामध्ये लावणारा दुसरा तिसरा कोणी नसून मराठी माणूस दादासाहेब फाळके अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून बॉलिवूड टॉलिवूड आपल्याला पाहायला मिळतंय. आज सुनीसृष्टीचं महत्त्व सुद्धा खूप आहे. ज्या महाराष्ट्रात आपण लहानाचे मोठे झालो त्याचं मात्र एक आपण पाहू शकाल, महाराष्ट्र नेहमीच एक संतांची भूमी ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी, धरती आबा बिरसा मुंडा यांच्या पुण्याने अगदी प्रेरणेने पावन झालेली ही भूमी आहे. आणि खास करून आज प्रत्येक जी तरुण पिढी आहे त्यांना काहीतरी एक जतन आणि साठवणूक या सर्व गोष्टी आपण शिकवल्या पाहिजेत. आपली संस्कृती काय आहे, आपल्या संस्कृतीचा ठेवा काय आहे, आपल्या ज्या परंपरा आहेत या इथूनच आपण जर त्यांना सांगाल तर येणाऱ्या पिढीला मात्र ते सर्व काही सोपं होणार आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीचं जतन आणि त्याचं साठवणूक करणं ही सुद्धा खूप महत्त्वाची. म्हणून पुढच्या पिढीला झुकेगा नाही असं शिकवणाऱ्यापेक्षा अगदी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे एक चांगल्या पद्धतीने युग नेते आहेत त्यांच्या माध्यमातून आपण मात्र त्यांचा आदर्श ठेवा, त्यांच्याविषयी आपण माहिती द्या. या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जेणेकरून एक चांगला माणूस मात्र येणाऱ्या काही कालावधीमध्ये त्याच्याकडनं सुद्धा एक चांगलं काम होईल आणि समाजकार्य असेल, राजकारण असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये तो जाईल एक चांगलं काम त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळणार आहे. चर्चा चालू राहील. स्कोर कार्ड आहेत 23 या अंकांवर. 3 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. तेवीस धाबा स्कोर कार्डवर लागल्यात. 23 रन्स ऑन अ कार्ड. हे शेवटचं अंतिम स्पेल हाताळण्याकरिता जयेंद्र दोडे या गोलंदाजाला आणलंय. आता इथून हे शेवटचं अंतिम स्पेल आहे. धाबा तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहेत परंतु इथून चांगल्या पद्धतीने अगदी हे काम करावं लागेल. जर इथून स्ट्रॉंग फिनिश झाला ना तर या मॅच मध्ये खूप काही शिल्लक असेल. जास्तीत जास्त धाबा घेण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. मैदानाच्या दिशेने विजय आणि त्यानंतर विनोद हिरबा यांना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून जयेंद्र दोडे हे शेवटचं अंतिम स्पेल हाताळण्याकरिता सुसज्जित होईल. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक स्थित केला गेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल विजय मेरे यांना आपण पाहताय लॉंग ऑन रिजन मध्ये. एक क्षेत्ररक्षक डीप बॅक मिड विकेट रिजन मध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शॉर्ट मिड ऑन मध्ये अगदी सुनीलला आपण पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. कव्हर पॉईंट 38 सर्कलच्या आतमध्ये. बॅटची एज लागले हलकीशी स्नेक. यष्टीरक्षक यावेळेस डायव्हिंग एफर्ट दर्शवत आहेत आणि एक सिंगल धावी स्कोर कार्डवर आले. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 24 या अंकांवर. 24 रन्स ऑन अ कार्ड. 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आज या स्पर्धेचा आहे तिसरा दिवस. उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट असेल. जी काही मेहनत केली होती त्या मेहनतीचं फळ अगदी काही मिनिटांमध्येच अगदी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. वेळ खूप महत्त्वाचा आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही सातत्याने आपण पाहिलंय. म्हणूनच आज प्रत्येक फेज खूप इम्पॉर्टंट ठरलाय. प्रत्येक आयोजक कर्त्यांची यंदाच्या सीझनमध्ये काहीतरी एक विशेषता राहिलंय म्हणून ते आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मी उल्लेख केला या अगोदर गावदेवी स्पोर्ट्स भातारेपाडा 51-17 काय जबरदस्त स्पर्धा. जणू काही स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी चालू आहे की काय हे त्या दिशेने पाहायला मिळालं. या आठवड्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल संदीपजी घोष आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी विशेषता राखली. योग्य ते नियोजन, योग्य ते आयोजन अगदी आपल्याला पाहायला मिळालं. आणि ही स्पर्धा आज तिसऱ्या दिवसामध्ये अगदी आपण पाहत आहे. आज संपूर्णपणे लक्ष असेल साई स्पोर्ट्स उसगाव या संघाकडे सुद्धा. होम ग्राउंडवर त्यांचा सुद्धा खेळ हा कशा पद्धतीने होईल. प्रेक्षक राजा सुद्धा त्यांना सपोर्टिव्ह करण्याकरिता सकाळ सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं. समोरच्या दिशेने खेळलाय चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. जोपर्यंत चेंडूवर येत आहेत चेंडूला अजून फील्ड केलं जाईल. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. थ्रो थोडासा वाईट इश होता. बॅकअप करिता क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने मयुरजी मध्ये दर्शवतात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 26 या अंकांवर. 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार टीडीके स्पोर्ट्स खैरपाडा आणि किमैया 11 कर्जोन आपण टॉस के बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. थोड्याच वेळामध्ये नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. जयेंद्र दोडे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. स्लाइस करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झाले. सुरुवातीच्या फलंदाजाने अगदी थोडंसं निराश केलं. फक्त विशाल अगदी कन्व्हिन्सिंगली पाहायला मिळाला परंतु तो बाद झाल्यानंतर आतापर्यंत अगदी आपण पाहताय ना की धाब्यांच्या बाबतीमध्ये थोडीशी कमतरता आहे. आता ही कमतरता का जाणवते कारण की टेलेंडर्स मैदानाच्या दिशेने आलेत. 6व्या ते 7व्या क्रमांकाचे फलंदाज आतापर्यंत फलंदाजी करत असताना मैदानाच्या दिशेने
26 या अंकांवर. वेळ जास्त नाही, आता या येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये काहीतरी चमक ही करून दाखवावी लागेल, कारण की एक फायटिंग टोटल जर तुम्हाला द्यायचा असेल तर इथून दोन्ही चेंडूंवर चांगले स्ट्रोक येणे बंधनकारक असतील. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, व्ही शेप मध्ये खेळण्याचं बेनिफिट तर आहे, परंतु त्या दिशेने मिस्टर दीपक आहे, त्याच्या हातखंडामध्ये हा झेल विसावलाय. विकेटचं होईल इथे पतन. आणखी एक धक्का. स्कोर कार्ड बोर्डवर आहे एकंदरीत 26 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. आता शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. धावसंख्या जागेवर स्थिर आहे. ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे सुनील, वेगाने फेकी, परंतु फेकी थोडीशी स्वेर झाली, कंट्रोल सुटला. आता दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल. सो एक सिंगल धावच येईल. एक चांगले कंट्रोलयुक्त गोलंदाजी, म्हणून मी आपण सातत्याने म्हणतो ना की ज्या संघाची गोलंदाजी योग्य असेल, कुठल्याही फलंदाजी अटॅकला अगदी आपण खामोश ठेवू शकता. आणि हेच अगदी आपण पाहू शकाल आई गावदेवी घोटगाव ब या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक चांगल्या पद्धतीची मानसिकता, एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. आणि स्कोर कार्ड जवळजवळ 28 या अंकांपर्यंत गाडी थांबवले. 29 धाब्यांचा पाठलाग इथून करावा लागेल येणाऱ्या 28 धाब्यांचा पाठलाग माफ करा करावा लागेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये, म्हणजेच खूप चांगल्या टोटलकडे अगदी थांबवलंय. सो इथून हा फायटिंग टोटल तर नाहीये, परंतु श्री गणेश वराण्याचा पाडा हा संघ कमबॅक करेल का हे सुद्धा पाहणे योग्य. कारण की वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये नथिंग कॅन इम्पॉसिबल. इम्पॉसिबल या शब्दामध्येच पॉसिबल लपलंय हे सातत्याने आपण पाहिलंय. कारण की आठवते खूप चांगल्या पद्धतीने डीजेबीची ती स्पर्धा योग्य त्या पद्धतीने सुनीलजी जाधव, अक्षयजी जाधव हे आयोजक करते. आणि त्याच स्पर्धेमध्ये रामदास स्पोर्ट्स लाकिवली संघाने हा कारनामा पहिल्यांदा करून दाखवला होता. 24 चेंडूंमध्ये 25 धाबा या सुद्धा डिपेंड झाल्यात यंदाच्या हंगामामध्ये, हे सुद्धा आपण पाहिलंय. म्हणून क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे. जर आपण ठाणलं तर अशक्य असणारी गोष्ट नेहमी शक्य होते. इथून या शक्यतेमध्ये कशा पद्धतीने योग्यता निभावली जाईल का. व्हेरी वेलकम सोहिल शेख हे सुद्धा दाखल झालेत. आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पाठीराखे म्हणून सलीम शेख यांना सुद्धा पण पाहता. आणि जिथे जिथे रुपयाची बागी तिथे तिथे सलीम शेख हे दोस्ती दुनियेतील राजा माणसं आहेत. चर्चा चालू राहील. घेऊया आपण एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार टीडीके स्पोर्ट्स खैरपडा आणि किमया 11 कर्जोन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. टॉस या ठिकाणी केला जाईल. मणीजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करत आहेत. महेंद्र गरेल त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सनीनाथ कोबड यांना सुद्धा आपण पाहू शकाल.
महाराष्ट्र वीज पुरवठामध्ये अगदी सनीनाथ हे सुद्धा कार्यरत आहेत. तेच अगदी कर्णधारांच्या भूमिकेमध्ये. महेंद्र गरेले केडणे अगदी आपण पाहू शकाल वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सचिव. सो या ठिकाणी टॉस केला जातोय. आय थिंक छापा आणि काटा असा कॉल झाला असेल त्या दिशेने. हे साहजिक होतं कधी कधी दुपारनंतर मात्र थोडीशी भ्रमणी येते. कैलासवासी पप्पू पलते आणि साईस पुडुसगाव असा कॉल असेल. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय किमी 11 कर्जोन या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. म्हणजेच इथून टीडीके स्पोर्ट्स खैरपाडा संघाला अगदी फलंदाजी करावी लागणार आहे येणाऱ्या 3 षटकांकरिता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर कंट्रोल सुटलाय. महत्वाच्या या धावा आहेत आणि पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल. याला म्हणतात मुक्का चंदन. घिस मेरे नंदन. 4+1 5 अतिरिक्त धावा. अपडाऊन सेशन नंतर प्रमोद शेडके सर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल व्यासपीठाच्या दिशेने. आज खऱ्या अर्थाने हे नेहमीच बिजी शेड्यूल राहिले त्यांचं, कारण की डेट लिहिण्याकरिता जागा नसते. परंतु हा खऱ्या अर्थाने संदीपजी घोषे आणि त्यानंतर उसगावकरांचं प्रेम आहे. खास करून बिजी शेड्यूलमधून अगदी ते जॉईन झाल्यात आणि पहिल्यांदाच वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये त्यांचा सुद्धा आवाज गुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे गुरुवर्य प्रमोदजी शेडके सर पुन्हा एकदा जॉईन झालेत. पुन्हा एकदा वेलकम असेल. स्कोर कार्ड आहे एकंदरीत 6 अंकांवर 6 रन्स ऑन अ कार्ड. पहिल्या चेंडूवर अगदी नोचा इशारा आला होता. आता फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा ऑन असतील. ऑलरेडी धावा लागल्या नाहीयेत आणि त्याचंच कारण की धावा या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत. बँक बॅलन्स ऑलरेडी कमी आहे. उधळपट्टी तुम्ही करू शकत नाही. खूप चांगला फटका. स्कोर ऑफ द विकेट सजवलाय. डीप कव्हर सीमारेषा पार. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर. मिळतील धावा 4. चौकार. या 4 धावा येतात चौकाराच्या मदतीने. 10 धावा या स्कोर कार्डवर. आदरणीय सन्माननीय सुभाषजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. ज्या गुड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून सुंदर असं मॅन ऑफ द मॅच मिडल आपण पाहू शकाल. ते गुड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या समवेत निलेशजी गरेल हे सुद्धा उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. 11 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 11 रन्स ऑन अ कार्ड. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्याच अगदी या षटकामध्ये धावा अवंतरच्या रूपाने. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं की एकाच षटकामध्ये 38 धावा या कुठल्या गेल्या. समोरच्या दिशेने फटका. कन्व्हिन्सिंगला तर स्ट्रोक नव्हता, परंतु इंटू द गॅप मध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डीप मध्ये. चेंडूला आतमध्ये रोखण्यामध्ये यश मिळालंय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत अगदी या धावा पळून काढल्या जातात. 3 धावा या स्कोर कार्डवर मिळतात आणि तिहेरीच्या मदतीने तिहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये सर्वाधिक महागड षटक जे किमी 11 कर्जोनच्या मैदानामध्ये आलं होतं. 48 धावा एका षटकामध्ये आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये 38 धावा या सुद्धा आपण पाहिल्यात पहिल्याच षटकामध्ये. म्हणजे त्या षटकामध्ये जास्त चौकार आणि षटकार, परंतु नोच्या रूपाने अवांतरच्या रूपाने या जास्तीत जास्त धावा आल्या. त्याचं बेनिफिट घेतलं आणि आतापर्यंत आपण पाहताय हा सुद्धा एक अनालायसिस आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 15 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा आलाय. 28 धावेंचा पाठलाग इथून करायचा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा लागले. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. एका जोडावर 2 गाड्या धावल्यात. आमने सामने येता येता राहिले. एक एंडने थ्रो झाला. स्ट्राईक एंडला जोपर्यंत यष्टांना चेंडू लागला तोपर्यंत फलंदाज आले होते आपल्या क्रीज मध्ये. कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथून धाव निष्फळ ठरेल. आय थिंक विकेट दिलेली आहे पंचांनी त्या दिशेने. थँक्यू सो मच निलेश गायकर. त्या दिशेने आपण पाहू शकाल विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागते. 15 अंकांवर लागला हा पहिला धक्का आई गावदेवी घोटगाव व या संघाला. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक.
धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही 13 धावींची आवश्यकता ही समोर असेल. या षटकामधील आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात थोडीशी खराब झाली होती कारण की धावा तेवढ्या नाहीये. जर फाईट द्यायची होती तर इथून तुम्हाला कंजूस मारे करणं खूप महत्वाची भूमिका होती. जास्तीत जास्त डॉट बॉल विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण राहिलं असतं या इनिंगमध्ये. परंतु सुरुवातीमध्ये अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा मोठ्या प्रमाणात गेल्या आणि या मॅचमध्ये परिपूर्ण अगदी पुढे आहे समोर आले होते आणि अगदी धावत पळत आल्यानंतर चेंडूने केला ओव्हरटेक. जणू काही 2:10 लोकल ट्रेन सुटते की काय. बीट झाले 4 धावा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. आता इथून जे लक्ष आहे ते अगदी 9 धावेंचं आहे. या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. फक्त आणि फक्त दिशा दर्शवले योग्य त्या पद्धतीने. सुंदर फटका आहे कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. लॉंग चेज आहे. चेंडूला रोखणं थोडंसं मुश्किल असेल. घरंगळले पळटले परंतु चेंडूला रोखू शकले नाही आणि त्या दिशेने आपण पाहू शकाल ठांगा पलटी घोडे फरार चौकार 4 धावा. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवला याच स्फूर्तीचा शरद. स्वर्गीय पप्पू भलते ठेवला याच स्फूर्तीचा शरद. 4 धावा येतात चौकाराच्या मदतीने. 23 धावा या स्कोर कार्डवर. खूप सुंदर फटका होता बघा. आउटफील्ड अगदी आपण पाहू शकाल ना अतिशय टणक आहे. म्हणजे योग्य त्या पद्धतीने तुम्ही जर कॉन्फिडेंटली स्ट्रोक खेळतायत आणि इंटू द गॅप मध्ये खेळतायत तर बाकीचं हेल्प हे आउटफील्ड करणार आहे. कारण की समोरच्या दिशेने हलकीशी उतरणं आहे. त्या दिशेने जर ग्राउंडेडली स्ट्रोक येतात तर चेंडूला थोडंसं थांबवणं हे मुश्किल आहे. मागच्या दिशेने सुद्धा हलकीशी ढळण आहे परंतु योग्य पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल ना टणक आउटफील्ड ही तयार झालंय. खूप चांगल्या पद्धतीने रोलिंग आहे आणि त्याच कारणास्तव आतापर्यंत आपण पाहत आहे की आउटफील्ड फास्ट होत असताना इथून चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही आवश्यकता आहे इथून 5 धावींची. म्हणजेच अगदी सामना या पहिल्याच षटकामध्ये जवळ आलाय. चांगल्या पद्धतीने धावींची लय लूट. विजय मेरेबाज झाल्यानंतर जयेंद्र दोडे आणि प्रवीण हे दोन्ही खेळाडू आपण पाहत आहे. जयेंद्र दोडे म्हणायचं झालं तर काय जबरदस्त अगदी खेळ आकारला गेला होता. गुडगाव प्रीमियर लीग आदिवासी च्या माध्यमातून लवजी धापड यांची ती स्पर्धा अतिशय क्वालिटी राखली होती आणि संपूर्णपणे अगदी त्या स्पर्धेमध्ये हे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं असेल जय बजरंग घोडगाव हा संघ सुद्धा खेळताना. एकाच गावामधील बरेच संघ कारण की वेगवेगळे पाडे असतात प्रत्येक गावांमध्ये आपण गेल्यानंतर आणि ही विशेषता राहिले वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनची. नुकताच आम्ही आमदार चषक पार पाडला. शांतारामजी मोरे यांचा कुहेच्या परिसरामध्ये भिवंडी तालुक्यातील ती सुद्धा एक चांगली स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज करिता बायसायकल पहिल्यांदा वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये यंदाच्या पर्वामध्ये राजा काटेल आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी आणि अगदी जितेश सालकर हा पहिला खेळाडू ठरला गेला त्या बायसायकलवर बसणारा. तदनंतर मागीलच आठवड्यामध्ये आपण पाहू शकलात रुपेशजी बागे यांची दर्जेदार स्पर्धा ही गावदेवी स्पोर्ट्स भाताने पडा 51-17 आणि दुसऱ्यांदा बायसायकल आपल्याला पाहायला मिळाली यंदाच्या पर्वामध्ये. आणि अगदी पुन्हा एकदा या बायसायकलवर बसणारा खेळाडू ठरला विराज वरठा. चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाचा हा खेळाडू आणि अगदी संदीपजी घोषे यांच्या नेतृत्वाखाली अगदी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा जी बायसायकल आहे नितीनजी पागे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. प्लॅन मिस होत असताना पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेला एसटी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. आता कितपर्यंत हा सामना खेचला जाऊ शकतो हे सुद्धा पाहणे योग्य असेल कारण की इथून 2 धावेंची आवश्यकता ही समोर आहे. विद्यमान संदीपजी घोषे माजी उपसरपंच उसगाव आणि यांच्या सुकन्या या ठिकाणी अगदी दाखल झाल्यात. मॅचचा आस्वाद घेण्याकरिता पल्लवी संदीपजी घोषे. वेलकम पल्लवी, आपलं सुद्धा स्वागत असेल. अगदी थेट आपण पाहू शकाल आणि तिच्या स्वागताकरिता स्ट्रॉंग फिनिश हा चौकार पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आई गावदेवी घोडगाव ब संघ. विजयाच्या दिन लक्ष लक्ष शुभेच्छा. चला शेकहँड करा आणि त्यानंतर नव्याने अगदी मॅच सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीला इथून सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक पहिला टीडीके स्पोर्ट्स खैरपाडा आणि किमई 11 कर्जोन या 2 संघादरम्यान लढत ही अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टे ट्यून. घेऊया एक सुंदर असं गीत आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचा मॅन ऑफ द